नमस्कार माझ्या शेतकरी मित्र बांधवांनो, किसान नॉलेजेबल या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्वजण चांगलेच असाल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि इम्पॉर्टंट होणार आहे, खास करून माझ्या कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी। तर मित्रांनो, 2025-26 मध्ये कापूस पिकाचा काय भाव असणार आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, 2025-26 साठी कापसाच्या बाजारभावाचा अचूक अंदाज लावणे कठीण आहे, कारण कापसाचे दर हे अनेक घटकांवर अवलंबून असतात, जसे की कापसाचे उत्पादन, वार्षिक उत्पादन, हवामान, कीटक आणि रोगांमुळे कापसाच्या उत्पादनामध्ये घट बाजारभावावर परिणाम करते। त्यासोबतच मित्रांनो, मालाची मागणी, कापूस बाजारामध्ये कापसाची काय मागणी आहे। मित्रांनो, कापड उद्योग आणि आयात निर्यात मागणी बाजारभावावर परिणाम करतात। केंद्र सरकारची धोरणं, नीती हे पण कापूस उत्पादक बाजारभावावर खूप मोठा परिणाम करतात। सरकारने जाहीर केलेले किमान आधारभूत किंमत, MSP दर आणि इतर आयात निर्यात धोरणाचाही बाजारभावावर खूप मोठा परिणाम होत असतो। जागतिक बाजाराची कापसाची स्थिती, जागतिक कापसाचे भाव, अमेरिका डॉलरच्या तुलनेत भारतातील रुपयाचे विनिमय दर आणि आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात देखील बाजारभावावर परिणाम करतात। मित्रांनो, काही सूत्रांच्या म्हणजेच कापड उद्योगातील तज्ज्ञांनुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी 2025-26 मध्ये कापसाचा भाव कमी होऊ शकतात, तर काहींचे म्हणणे आहे की किमान आधारभूत किमतीच्या आसपास कापसाच्या किमती स्थिर राहू शकतात। कापसाच्या बाजारभावाबद्दल अचूक माहितीसाठी काही स्रोतांचा संदर्भ आपण बघणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, कापसाच्या खरेदी विक्री CCIची मोठी भूमिका कापूस बाजारभावावर असते। CCIच्या धोरणाचा बाजारभावावर मोठा परिणाम होत असतो। मित्रांनो, कापूस उद्योगातील तज्ज्ञांच्या मते म्हणजेच कापूस स्पिनर असोसिएशनचे अध्यक्ष रिपाल पटेल म्हणतात की गेल्या 2 वर्षापासून कापूस असोसिएशन स्पिनर नुकसान सहन करावे लागत आहे, परंतु ते आता नुकसान भरून काढतील, असे रिवाल पटेल यांचे म्हणणे आहे। त्यानुसार मित्रांनो, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गनात्रा ते म्हणतात की कापसाची किमतीत घसरण सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये। जसे अमेरिकेत कापूस दर $102 वरून $69 पर्यंत म्हणजेच 30 ते 35% घसरण झाली आहे। त्यासोबतच मित्रांनो, भारतात कापसाची खरेदी 70% पर्यंत CCI द्वारे खरेदी केली जाते, त्यामुळे किमती काही प्रमाणात स्थिर आहेत। अतुल गनात्रा म्हणतात, फारशी कापूस बाजार वाढ होण्याची शक्यता नाही। जगात ब्राझील, अमेरिका यासारख्या खूप मोठं उत्पादन कापसाचं घेणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या देशांमध्ये कापसाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे सरकारने निर्धारित केलेले MSP दर मध्यम स्टेपल कापूस जसे 7,721 रुपये आहे 2025 मध्ये, त्याचप्रमाणे लांब धाग्याचा कापूस MSP दर 8,110 रुपये ठरवण्यात आला आहे 2025 मध्ये। यांच्या आसपासच कापूस बाजारभाव राहतील, असे राहुल गनात्रा कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणत आहेत। परंतु मित्रांनो, हा झाला त्यांचा व्यक्तिगत अंदाज, परंतु मित्रांनो शेवटी हा त्यांचा व्यक्तिगत मत आहे। तर मित्रांनो, कापूस बाजारभाव हे उत्पादन, कापसाची मागणी, कापसाची कमतरता, सरकारचे धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, आयात निर्यात धोरण या संपूर्ण गोष्टींवर, घटकांवर अवलंबून असतात। त्यामुळे मित्रांनो, यावर्षी सरासरी 8,000 ते 8,500 पर्यंतचे चांगल्या कापसाला भाव राहील, असे कापड उद्योगातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।